तर शापूची भाजी आपली निवडून झालेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घेऊया। धुवून आणलेली आहे, करून घेऊया आपण। शापूची भाजी पाहू शकता बारीक अशी आपण कट करून घेतलेली आहे आणि थोडी बारीकच कट करायची म्हणजे खायला देखील छान लागते। तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। आता तेल टाकून घेऊया। तर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। तर शापूच्या भाजीसाठी आपण इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या आपण बारीक कट करून घेऊया। आता इथे आपण लसूण घेतलेला आहे, लसूण देखील बारीक कट करून घेऊया। तर लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक कट केलेली आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण लसूण टाकूया। लसूण छानपैकी तडतडला आहे। आता यामध्ये हिरवी मिरची टाकूया। हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी तडतडला आहे। आता यामध्ये आपण भाजी टाकूया। परतून घेऊया। एक 2-3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। आता पाहू शकता भाजी छानपैकी आपली परतली गेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि या मिठामुळे शापूच्या भाजीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाईल। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि 2 मिनिटं वाफ काढूया। तर एक 2-3 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढूया आपण। पाहू शकता आपली शापूची भाजी येथे तयार झालेली आहे। शेंगदाण्यातली अशी तुम्ही भाजी करून पहा शापूची, चवीला छान लागते आणि लहान मुलांना देखील आवडते। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शापूची भाजी एकदा तरी करून पहा।